नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 22 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे की नुकतेच BBC कडून कोणत्या भारतीय खेळाडूला 2024 सालचा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मनू भाकर. ही जी काही भारतीय नेमबाज आहे तिला नुकतंच BBC कडून स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही मनू भाकर आहे ती भारताची महिला नेमबाज आहे आणि नुकतंच तिला BBC अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन कडून 2024 वर्षासाठी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जे नुकतंच 2024चा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे. त्यामध्ये नेमबाजीमध्ये तिने 2 ब्रॉन्झ मेडलही जिंकली आहे. एक महिला एकेरी प्रकारामध्ये आणि एक मिक्स्ड इव्हेंट प्रकारामध्ये सरबजीत सिंग या खेळाडूसोबत. तसेच केंद्रीय जहाज व जलवाहतूक जे मंत्रालय आहे त्याचे नुकतंच तिला अम्बेसिडर किंवा राजदूत हे बनवण्यात आलेलं आहे. आणि 2025चं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा तिला नुकतंच देण्यात आलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा झालेली आहे किंवा हे पुरस्कार देण्यात आलेले आहे एकूण 4 खेळाडूंना. त्याचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मनू भाकर जी नेमबाज आहे, दुसरा आहे डी मुकेश जो की भारतीय बुद्धिबळपटू आहे, तिसरे आहेत हरमनप्रीत सिंग हॉकीपटू आणि चौथा खेळाडू आहे प्रवीण कुमार जो की पॅरा खेळाडू आहे. या 4 खेळाडूंना 2025 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मिस वर्ल्ड 2024 ची विजेता ठरली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता व्हिक्टोरिया थेलविक. ज्ञानपीठ 2023 गुलजार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा. लता मंगेशकर पुरस्कार 2024 सालचा अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. आणि बैजू पाटील जे आहेत फोटोग्राफर त्यांना 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झालेला आहे इंडोनेशिया या देशाकडून. तसेच 2024 सालासाठी जे साहित्य अकादमी मराठी साहित्याचा पुरस्कार आहे ते डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्य या समीक्षा ग्रंथाला देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना असणार आहे की नुकतंच आपण मेंटरशिप प्रोग्राम हे लॉन्च केलेला आहे. खूप सारे विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत अभ्यासाशी संबंधित. म्हणून आपण MPSC कंबाईन, पोलीस भरती आणि सरळ सेवा तसेच ज्या काही रेल्वेच्या एक्झाम्स या होत असतात त्यांच्यासाठी मोफत हे मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. या प्रोग्राममध्ये या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्हाला स्टडी प्लॅन दिला जाणार आहे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगितली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यास हा करून घेतला जाणार आहे. आणि या मेंटरशिपची सुरुवात ही 24 फेब्रुवारीला होणार आहे. तर जे पण विद्यार्थी यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या दिलेल्या नंबरवर जे व्हॉट्सअप नंबर आहे त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे. त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार आहे. तर चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच जेवलिन अँटी टँक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अमेरिका या देशाने नुकतंच हे जेव्हेलिन नावाची अँटी टँक मिसाईल विकसित केलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही जेव्हेलिन आहे ती एक अँटी टँक गायडेड मिसाईल आहे, जी की मॅन पोर्टेबल मिसाईल आहे. जे काही सैनिक असतात ते स्वतः सुद्धा ते घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. अशा प्रकारची मिसाईल आहे. याद्वारे शस्त्रांनी युक्त असे जे वाहने असतील किंवा टँक्स असतील त्यांना सहजपणे नष्ट करण्याची क्षमता या मिसाईलची आहे. तर हे मुद्दे आपण याविषयी लक्षात ठेवा. आणि नुकतंच अमेरिका आणि भारत या 2 देशांमध्ये एक करार झालेला आहे. संरक्षण क्षेत्रातील जे काही गरजा आहेत ते लक्षात घेता या दोघांनी असं डिसाईड केलेलं आहे. हे जे काही मिसाईल आहे त्याची खरेदी आणि उत्पादन
करण्याची जी काही योजना आहेत हे 2 देश बनवत आहेत आणि यानुसारच या ज्या मिसाईल्स आहेत आता याचं उत्पादन भारतामध्ये सुद्धा केलं जाणार आहे. तर हे भारताच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेला किती वर्ष पूर्ण झाले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 10 वर्ष या मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेला झालेला आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर या योजनेची सुरुवात झाली होती 19 फेब्रुवारी 2015ला आणि नुकतेच या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ही चर्चेमध्ये असणारी योजना आहे, म्हणून या ठिकाणी आपण ती कव्हर केलेली आहे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे. याद्वारे देशभरामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड कार्ड वितरित करण्यासाठी राज्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील जी माती आहे त्या मातीतील पोषक तत्वांची माहिती तसेच मृदेचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी सल्ला हा दिला जात असतो. हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसेच ज्या इतर महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015ला सुरुवात झाली होती. याद्वारे जे लहान उद्योगधंदे आहेत त्यांना 20 लाखांपर्यंत वित्तपुरवठा किंवा कर्जही दिलं जात असतं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016ला सुरू झाली होती. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014. स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016लाही सुरू झालेली आहे. ही अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत, त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारण्यात येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्यात गुटखा व निकोटीनयुक्त पान मसाला उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, झारखंड या राज्याने अशा प्रकारची बंदीही घातली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच झारखंड या राज्यामध्ये गुटखा व निकोटीन युक्त जे पान मसाला असतं त्याच्या उत्पादन, वितरण आणि विक्रीवर त्या ठिकाणी बंदीही घालण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारची महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुटखावर बंदी आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक वर सुद्धा बंदी आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. झारखंडचा विषय आलेला आहे तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे रांची, मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत संतोष गंगवार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये असं आढळून आलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी फक्त आपल्या व्हिडिओला पाहतात पण त्यांनी अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो, आपला जर कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमच्या सपोर्टशिवाय आपलं चॅनल काही पुढे जाऊ शकणार नाही. आमच्या मेहनतीची पोचपावती म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या देशात AI ॲप्लिकेशन डीपसीकवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, दक्षिण कोरियाने नुकतंच हे जे AI ॲप्लिकेशन आहे डीपसीक नावाचं त्याच्यावर बंदी घातली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही चीनी AI ॲप्लिकेशन आहे डीपसीक, यावर दक्षिण कोरिया या देशाने तात्पुरती बंदी घातली आहे. दक्षिण कोरिया या देशामध्ये हे जे काही ॲप आहे ते आता डाउनलोड करण्याची सेवाही बंद करण्यात आलेली आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच डीपसीक विषयी लक्षात ठेवा. तर हे एक AI चॅटबॉट आहे. ज्या प्रकारे ChatGPT काम करतं त्याच प्रकारचं हे डीपसीक मार्केटमध्ये आलेलं आहे. याची निर्मिती चीनने केलेली आहे. त्याचे संस्थापक आहेत लियांग फेंग आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे चॅटबॉट बनवण्यात आल्यामुळे जगभरामध्ये याची चर्चा सुरू आहे आणि यामुळे जे अमेरिकन टेक कंपन्या आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसानही झालेलं आहे. जसं ओपन AI कंपनी असेल, एनव्हिडिया असेल, मेटा असेल, यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याचा फटका हा बसलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच AIचा विषय निघालेला आहे तर त्याविषयी काही
एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताची पहिली AI शाळा आहे केरळ या राज्यामध्ये. भारताची पहिली AI शिक्षिका, तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे आयरिस, हे सुद्धा केरळ या राज्यामध्येच आहे. भारतातील पहिले AI शहर लखनौ उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याचं नाव आहे देविका. भारतातील पहिले AI चित्रपट इरा. जगातील पहिली मिस AI केंजा लायली बनली. सेबीनं नुकतंच AI चॅटबॉट लॉन्च केला आहे सेवा या नावाने. रिलायन्स ग्रुपनं सुद्धा AI चॅटबॉट आणलेला आहे, त्याचं नाव आहे ब्रेन. जेनी AI गुगलने लॉन्च केलेला आहे. डीपसिक नुकतंच चीनच्या लियांग फियांग यांनी लॉन्च केलेला आहे. भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये पनवेल या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे AI रिलेटेड पॉईंट्स आहेत, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, चरणज्योत सिंग हे नुकतंच जे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स आहे त्याचे ते नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नवीन अध्यक्ष त्यांचं नाव आहे चरणज्योत सिंग आणि हे 73व्या क्रमांकाचे अध्यक्ष असणार आहे आणि उपाध्यक्ष असतील प्रसन्न कुमार डी. आणि हे जे काही भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स आहे त्यालाच ICAI असं म्हटलं जातं. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया स्थापना झाली होती 1 जुलै 1949ला आणि ची स्थापना CA कायदा 1949 ने करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि ही राष्ट्रीय स्तरावरील अकाउंट्स अर्थात लेखा एजन्सी आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. अमृत मोहन प्रसाद हे SSBचे प्रमुख बनले आहेत. BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी. CRPFचे प्रमुख बनले आहेत अनिश दयाल सिंग. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख बनले आहेत B श्रीनिवासन. ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख पियुष आनंद. NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन प्रमुख अनुराग गर्ग बनले आहेत. तसेच जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्याचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. इस्रोचे नवीन अध्यक्ष V नारायणन. त्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. महाराष्ट्र राज्याचं जे महिला आयोग आहे त्याच्या अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या बनल्या आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या बनल्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 395व्या क्रमांकाची ही नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झालेला आहे शिवनेरी या ठिकाणी. मृत्यू झाला होता 3 एप्रिल 1680ला आणि त्यांची समाधी आहे रायगड किल्ल्यावर. तर हे पॉईंट्स आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपल्या छत्रपतींविषयी आपल्या सर्वांनाच या गोष्टी माहितीच आहेत. तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून या ठिकाणी आपण ते मुद्दे घेतलेले आहेत. त्यासोबतच इतर जे दिनविशेष आहेत फेब्रुवारी या महिन्यामधील ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन असतो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस आणि तस्करी विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी विश्व रेडिओ दिवस. 15 फेब्रुवारीला जागतिक खवले मांजर दिवस आणि 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असते. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, रेखा गुप्ता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारत व जपान या देशांच्या दरम्यान कोणते सैन्य अभ्यास सुरू झाले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, धर्मा गार्जियन. त्यानंतरचा प्रश्न होता,
प्रधानमंत्री फसल बीमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 2016 ला हे प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू करण्यात आलेली होती. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच एशिया मिक्स्ड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा कोणी जिंकली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच इजिप्त देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी सुरेश के रेड्डी हे इजिप्त या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत असणार आहेत. याविषयी सुद्धा आपण काल अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित हवामान जोखीम निर्देशांक 2025 नुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 6वा क्रमांक या निर्देशांकानुसार भारताचा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच 10व्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी बेंगलोर. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, नुकतेच खो खो विश्वकप 2025चा विजेता कोण बनला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारत हा नुकताच जे खो खो विश्वकप झालेला आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असेल की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. त्याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जे मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे तर त्याला सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे या ठिकाणी आपण नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप क्रमांक, त्यावर तुम्ही मेसेज करायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.